नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. घरात पहिलं मूल जन्माला आलं की नवरा बायकोच्या आयुष्याची आई बाबांच्या रूपात नव्याने सुरुवात होते. घरात बाळाचे बोबडे बोल ऐकू येऊ लागतात. अंघोळ, मालिश, एक सुवास दरवळायला लागतो. बाल्कनीमध्ये, खिडक्यांमध्ये छोटे छोटे कपडे वाळत घातलेले दिसू लागतात. घरात बालपण नांदू लागतं. असंच एक बालपण साजरं करण्यासाठी आज आपण आलो आहोत बोरिवली येथील गोराई परिसरात, जिथे आपण भेटणार आहोत तेली कुटुंबातल्या छोटूशा अस्मीला. स्पर्श सुखाचा, बालपणाचा अनुभव चलाता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय, हे तुला हवंय का? ही जी माझी छोटी मैत्रीण आहे ना, तिला खेळण्यांपेक्षा औषधाच्या बाटल्या जास्त आवडतात. तर ही आहे माझी छोटीशी मैत्रीण अस्मी. हाय अस्मी. आपण जाणून घेऊया हे सगळे अस्मीचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी अस्मीची आई. माझं नाव स्वप्नाली आशिष तेली. मी अस्मीचे वडील. माझं नाव आशिष चंद्रकांत तेली. मी अस्मीचा आजोबा. माझं नाव चंद्रकांत परशुराम तेली. मी अस्मीची आजी शारदा चंद्रकांत तेली. मी अस्मीची आजी स्मिता सूर्यकांत तेली. मी अस्मीचा मामा सचिन सीताराम बंदरकर. मी अस्मीचे आजोबा सूर्यकांत परशुराम तेली. ते खाली पण काही आहेत, त्यांना विचारायचं का कोण आहे. मी अस्मीचा दादा. हॅलो, माझं नाव आहे सारध्य सचिन तेली. मी अस्मीचा दादा. मला नावांपेक्षा हॅलो आवडला. हॅलो. चला, सगळ्या परिवाराची ओळख झाली. आता गप्पा मारूया अस्मीच्या आई बाबांची. स्वप्नाली आणि आशिष, तुमच्यापासून सुरुवात करूया. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मी बघायचा कार्यक्रम वगैरे झाला होता. हो, मग सगळं व्यवस्थित पद्धतशीर. आणि बघता क्षणी पसंत पडलात का एकमेकांना? बघता क्षणी पसंत पडलो. जरा बोलताना विचार केला यांना. तिला सोडा हवं तर खाली काही. किती खाली सोड, मम्मीकडे जायचं. लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला अस्मीचा? 2 वर्षांनी. आणि आता अस्मी किती महिन्यांची आहे? आता अस्मी 8 कंप्लीट झाले, 9 चालू आहे. 2 वर्षांनंतर मूल होऊ द्यावं असं प्लॅनिंग केलं होतं? हो, प्लॅनिंग केलेलं. सहसा एखाद वर्ष झालं की घरचे म्हणायला लागतात की आता विचार करा, असं काही झालं? हो, तसं झालेलं. वर्षानंतर सासू सासरे बोलले की आता प्लॅनिंग बस झाली, आता होऊ द्या. मग पहिल्यांदा जेव्हा गोड बातमी कळली तेव्हा कसं सांगितलं नवऱ्याला आणि मग सगळ्यांना? सांगितलं म्हणजे आधी मिस्टरांना मी बोललीच होती, कारण प्लॅनिंग केलं त्याच्यामुळे पिरियड मिस झालेले, त्याच्यामुळे चेक केलं. मग नंतर मग सासूला पण सांगितलं. मग त्या बोलल्या की चेक करूया आपण, प्लस आपण डॉक्टरांना पण दाखवूया की एकदा कन्फर्म करायला. मग ते चेक केलं, त्यात पॉझिटिव्ह होतं. तेव्हा म्हणजे खूप खुश झाली मी की म्हणजे आम्हाला हवंच होतं आणि त्यावेळेस बरोबर रिझल्ट मिळाला. तर मग की आता झालं, यांचं प्लॅनिंग संपलं एकदाचं. त्याच्यामुळे खूप आनंद झाला त्यावेळेस, भरपूर आनंद झाला. तुम्हाला पहिल्यांदा कळलं तेव्हा कसं वाटलं? आता मला पण आनंद झाला. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? कसले डोळे लागले होते? मला जास्त आंबट खायचे डोळे लागलेले. अरे वा. आंबट तर मला पहिल्यापासूनच आवडायचं आणि त्यावेळेस तर म्हणजे खूपच आंबट काय काय खायला आवडायचं? म्हणजे जसं चिंच, कैरी बाहेर पण खायची आणि घरी पण खायची. बर. आणि रात्री अपरात्री भूक लागायची का? हा, रात्री अपरात्री लागायची भूक, पण कसं लेटच झोपायचं, त्याच्यामुळे खाऊनच झोपायची परत जर भूक लागली तर. म्हणजे एकदम असं मध्यरात्री वगैरे नाही, एकदा झोपलं की व्यवस्थित शांत झोप लागायची. ओके. यांना काही त्रास दिला की नाही आता? हे हवंय ते हवंय असं काही करायला लावलं की नाही? सांगायची रात्रीच्या वेळी, मला आईस्क्रीम खायचं मन झालं की सांगायची. मग ते मला खायला मला पाहिजे असेल तर मग सगळ्यांची मजा व्हायची, पार्टी. अख्ख्या फॅमिलीला आईस्क्रीमची पाहिजे. तुम्ही असं करायला पाहिजे होतं. आपल्याला जे खायला आवडतंय किंवा वाटतंय ते हिला सांगायचं की ते आपोआप पूर्ण व्हायचं. कुठल्याही प्रहरी मला ना जरा केक खायची वाटते, तू नव्हतं सांग. व्हेरी गुड. आणि डिलिव्हरी कशी झाली? धावपळ झाली का? धावपळ तर झाली तशी. म्हणजे ऍक्च्युली मी नाव टाकलेलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. मग तिकडे थोडं काही म्हणजे मला सीझर सांगितलं, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे शिफ्ट केलं गेलं दुसऱ्या हॉस्पिटलला. मग त्या पिरियडमध्ये थोडी धावपळ झाली, पण नंतर काही सगळं व्यवस्थित झालं. सगळं छान झालं. तुमच्या मनात काय चाललं होतं तेव्हा? ऍक्च्युली तिला सकाळीच बोलायला लागली की पोटात पण दुखते आणि थोडा ब्लडिंग वगैरे होत आहे. तर आम्ही सकाळीच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण तिकडे 2 तास चेकिंग केल्यानंतर सांगितलं की यांचं नॉर्मल होऊ शकत नाही, तर यांना सीझर करायला लागेल. तर आपल्याकडे ती फॅसिलिटी अवेलेबल नाहीये, तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू शकता. तर मग अराउंड 7 वाजता आम्ही घरातून निघालेलो. तर मग अराउंड 10 वाजता आम्ही
अँब्युलन्स करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केला. बर, तर तो क्षण जरा धावपळीचा होता. पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? तेव्हा खूपच छान वाटलं. बाळ पण मस्त गुंडस होतं, वजनदार होतं आणि दिसायला पण भरपूर छान गोरं गोरं होतं. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? सिझर झालेलं त्याच्यामुळे मला थंडी वगैरे वाजत होती, त्याच्यामुळे मला परत लेबर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. मी शुद्धीवर पण नव्हती, कोण दाखवतच नव्हतं. मी 2-3 वेळा नर्सला बोलवलं तरी दाखवलं नाही मला. तर नंतर मग जेव्हा मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तेव्हा माझ्या मम्मीकडे माझी बेबी होती, तेव्हा मला बघायला मिळालं फायनली. आणि मला बघून खूप म्हणजे खूप आनंद, मला डोळ्यातनं अश्रू आले. म्हणजे खूप मस्त वाटलं माझ्या बेबीला बघून. अरे वा, कसं बदललंय आयुष्य अस्मीच्या जन्मानंतर? आधी कसं होतं, आता काय बदल जाणवतो? आता बदल म्हणजे थोडी एक जबाबदारी तर आलीच आणि एक काळजी एक मागे राहिली. पहिला कसं बाहेर गेलो तरी चालून जायचं, म्हणजे घरी थोडं काय असं लेट गेलो किंवा काय झालं चालायचं. आता थोडं म्हणजे असं वाटतं की नाही बाबा माझी छोटी घरी आहे, काय करत असेल, जेवली का, काय खाल्लं की नाही तिने, रडत तर नसेल ना, ती एक काळजी म्हणजे हुरहुर एक मनाला लागलेलीच असते. म्हणजे थोडा हा चेंज तर झालाच अस्मी आल्यामुळे. ग्रेट. मग काय काय गमती जमती करते अस्मी? काय तिच्या सवयी आहेत? अस्मी खूप गमती जमती करते. म्हणजे पहिल्यापासून ती ऍक्टिव्ह आहेच, तर जवळजवळ 7-8 महिन्यापासून तर एवढी मस्ती करायला लागली ना, काही विचारू नका. पहिला खूप शांत बोलायचं, तिचं म्हणजे काय हे नाही, तिला अंगावरती कंटाळा येतो, खाली खेळायला पाहिजे. बर, आता मस्ती म्हणजे भरपूर वाढली तिची मस्ती. सगळं आता कसं म्हणजे ती आता घोडा करून रेंगते सगळीकडे आणि सगळं ओढून काढायचं सगळं, आणि जे काही मिळेल ते तोंडात घालायला आवडतं. तर खूप म्हणजे खूप मस्ती, आणि पण मजा पण येते याच्यामध्ये. तिला सारखं ओढायला, अगं नको असं करू, नको असं करू, तरी तिचं आपलं चालूच असतं कंटिन्युअस. ओके. तुमच्या बरोबर काय स्पेशल मस्ती होते? मस्ती म्हणजे कधी मी जर बाहेर असेल तर तिने बघितलं मला तर ती सोडत नाही, तर ती मग धावत येते, दरवाजापर्यंत येते. मग मी तिला घेतो आणि मग एक राऊंड मारून आणतो, एक 10 मिनिटं राऊंड मारतो आणि नंतर मग मी तिला ठेवून मग जातो. मग लपून छपून बाहेर जाता की नाही? लपून जातो, पण कधी जर बघितलं तिने तर मला तिला घ्यायलाच लागतं, नाही तर मग ती राहतच नाही. काय प्लॅन्स आहेत अस्मीसाठी? तिने काय व्हावं मोठं होऊन, काय स्वप्न पाहिली आहेत? स्वप्न म्हणजे तिच्या बाबांनी जास्त पाहिजेत. सांगा. म्हणजे त्यांना असं वाटतं की अस्मीला आपण डॉक्टर बनवूया. बर, तुम्हाला असं वाटतं? हा, म्हणजे आपल्याला काय झालं तर फुकटात औषध मिळेल. आणि परिवारही मोठा आहे, त्यामुळे कोणालाही काही झालं तरी अस्मी औषध दे. मधून मधून अस्मी बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा वाजवते, त्याच्यामुळे वातावरण छान आहे सगळं. आपण आज्यांना विचारूया, पहिल्यांदा बातमी कळली तेव्हा कसं वाटलं? सासूबाई. छान वाटलं, कारण बरेच म्हणजे 2 वर्ष झालेली होती लग्नाला, ती राहिली नव्हती. तर तिला आम्ही सांगितलं मुलाचा विचार करा म्हणून दोघांनी. छान वाटलं पहिल्यांदा ऐकल्यावर. तुम्हाला कसं सांगितलं? एकदमच चांगलं वाटलं. काय आता एक सून, आम्ही 3 सुनायचे, ही लास्ट आमची होती. आणि लास्ट म्हणजे मेन म्हणजे काय ती गरज राहिली, आम्हाला चांगलंच वाटलं. आणि नंतर डिलिव्हरी झाली तर त्यापेक्षा आम्हाला चांगलं वाटलं, कारण आमच्या घरात मुलगी नव्हती, ही फर्स्ट मुलगी आमच्या अरे घरामध्ये. वा, खूप दिवसानंतर पहिली मुलगी हो. आहे, त्यामुळे खूपच लाडकी. हा. अर्थातच. प्रेग्नन्सीच्या वेळेला कसं होतं वातावरण? तुम्ही काही टिप्स दिल्या की नाही? टिप्स तर भरपूर दिल्या आम्ही, कारण काय आम्हाला मुलं झालेली आहेत, त्यामुळे ते तिचं कसं राहिल्यापासून ना मूल तिला उलट्या भरपूर व्हायच्या. म्हणजे काय खाल्लं तरी तिला वॉमिटिंग व्हायची. बर, मग आम्ही तिला हे खा ते खा, नाही होणार. आता आपलं फर्स्ट एड म्हणून जे काय लिंबू पाणी पी, गार पाणी पी, दूध पी, ते तिला दूध आवडायचंच नाही मेन म्हणजे. मग आता काय करणार, मग काय फळं खा, ज्यूस पी, जेवण तर काय नॉर्मली नकोच. आंबट ती बोलली की आंबट भारी आवडते. मग मी कधी कधी असं गेली की आंबे घेऊन जायची, कैऱ्या घेऊन जायची, तिला भरपूर आवडायचं आंबट. तुम्ही सुद्धा तुमची मुलं वाढवली आहेत, आता नातवंड पाहताय, काय पद्धतींमध्ये फरक जाणवतो? तेव्हाचा काळ, आताचा काळ, संगोपनाची पद्धत बदलली असं वाटतं का? हो, आता कसं आम्ही पहिलं लंगोट घालत होतो मुलांना, आता मुलांना डायफर घालतात. काही आता आम्हाला ते आवडत नाही, कारण काय माहितीये एलर्जी आणि त्याचे दुष्परिणाम पण होतात ना मुलांच्या बॉडीवर. मग काय, मग सर्दी होते का, मग रात्री जर त्यांना एसीच लागतो, एसी झोपतच नाही एसी शिवाय. आणि मेन म्हणजे काय, व्हिडिओ पाहिजे, मोबाईल पाहिजे, गाणी पाहिजे, तरच ते झोपतात, नाही तर ऐकतच नाही. खाणं पण त्यांच्यावरच असतं, खाणं पण त्यांच्यावरच. मोबाईल लावला तरच त्यांचं खाणं वगैरे व्यवस्थित होतं, मोबाईल शिवाय ते काही करत. मग काय सगळ्यात मोठा फरक आजी तुम्हाला जाणवतो? तेव्हाचं बालपण, आताचं बालपण? आताचं बालपण म्हणजे व्यवस्थित वाटतं, म्हणजे त्यांना बघणारे वगैरे व्यवस्थित आहेत घरामध्ये सर्व, म्हणजे चुलते म्हणा किंवा आजी आजोबा अशी सर्व घरात बघणारी असतात, त्यामुळे व्यवस्थित त्यांचं बालपण वाटते. तसं आमच्या काळात तसं नव्हतं. आमचं म्हणजे कामाच्या वेगळे जास्त होतं, जरा कष्टाचं होतं बालपण.
अर्थातच. आता जरा आजोबांची पण गप्पा मारूया. घरात इतकी नातवंड आहेत त्यामुळे आजोबांच्या पण काही काही ड्युटीज असतीलच. काय ड्युटीज असतात? ती संध्याकाळी कामावर आल्यानंतर मला बघितलं की एकदम फिरायला नेण्यासाठी करते. हट्ट करते. हा तर आंघोळ पाणी झाली, चहा पाणी झाली की मग बाहेर फिरायला घेऊन जातो तिला. चक्कर मारून आणतात. चक्कर कुठे कुठे जातात? थोड्या जवळ देऊळ आहे, आमच्या इथे गणपती मंदिर आहे, ते जाऊन थोडा वेळ बसतो तिथे. थोडा वेळ बसून मग फिरून घेऊन येतो तिला. अरे वा. संध्याकाळचं. संध्याकाळच्या फिरण्याची ड्युटी आजोबांची आहे. हा. अरे वा. आजी आजोबांची गप्पा झाल्या आहेत. आता त्यांच्याबरोबर खेळूया एक छोटासा खेळ. आता वेळ आहे अस्मीच्या आजी आजोबांबरोबर एक छोटासा खेळ खेळण्याची. बघूया काय होतंय. गमतीदार खेळ आहे. इथे 2 बाडगी ठेवली आहे, त्याच्यामध्ये खाण्याचा पदार्थ आहे. तो चमच्यानी अत्यंत प्रेमाने आपल्या यजमानांना भरवायचा आहे. सोपा खेळ आहे? नाही, तुमचे डोळे बंद असणार आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. 1.5 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त घास भरवायचे आहेत. 2 नियम आहेत. पहिला नियम वाडगं मांडीवर ठेवायचं आणि चमच्यानी घास भरवायचा. दुसरा नियम आजोबांसाठी आहे. आजोबांनी पुढे येऊन घास कॅच करायचा नाही. जिथे आहात तिथे शांतपणे बसायचं आणि कानात नाकात जिथे कुठे घास जाते तिथे जाऊ द्यायचे. ओके? 1.5 मिनिटाच्या वेळात जास्तीत जास्त घास जी आजी आजोबांना भरवेल ती आजी जिंकणार आहे. अस्मीसाठी झी युवा तर्फे एक चांदीची भेटवस्तू. 1.5 मिनिटाची वेळ सुरू होते आता. वाडगं उचलायचं नाही. आजोबा कॅच नाही करायचा. हा घास मोजू नका. आजोबा आजोबा वाकायचं नाहीये. हा पण घास मोजायचा नाही त्यांचा. आजोबा तुम्ही तसेच बसा. आजोबा तुम्ही परत वागताय. अजिबात पुढे नाही व्हायचं. हा, शांत बसायचं, हलायचंच नाही. राम अरे वा. हे करेक्ट आहे बघा. नाही हे आजोबा घास कॅच करतायत. आजोबा तुम्ही अजिबात हलू नका. तुम्ही हलू नका अजिबात. बघूया कुठे जातो घास. अरे वा, जमले टेक्निक. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वा 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 वा. या आजोबांचं पोट भरलं की नाही माहिती नाही. या आजोबांचं नक्की पोट भरलं असणार कारण अख्खं वाडगं संपवलं होतं या मावशींनी. क्या बात आहे. तर निकाल असा आहे की इथे जास्त घास भरवले गेले, 15 घास जवळपास, पण त्यातला प्रत्येक घास हा आजोबांनी पुढे येऊन कॅच केला. त्याच्यामुळे डिस्क्वालिफाय झाले ते. शांतपणे सगळे नियम पाळून 7 घास भरवले आहेत शारदा आजींनी चंद्रकांत आजोबांना आणि म्हणूनच त्या जिंकल्या आहेत झी युवा तर्फे अस्मीसाठी खास ही चांदीची भेटवस्तू. आता आपण एका महत्वाच्या भागाकडे वळतोय. मुलाच्या जन्मानंतर नातं थोडंसं बदलतं. बऱ्याचशा अपेक्षा असतात. काही गोष्टी मनात राहतात, काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात. ज्या गोष्टी मनात आहेत त्या आत्ता बोलून दाखवायच्यात. मनातलं अगदी खरं. तुमच्यापासून सुरुवात करूया. त्यांनी त्यांचा राग थोडा शांत करावा. तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा एवढ्या आहेत की व्यवस्थित मुलीची काळजी घ्यावी. तशी ती घेतेच आहे आता पण तशीच इन फ्युचर पण घेत राहावी, एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय नाही, बाकी सर्व आहे व्यवस्थित. बाकी सगळं बेस्ट आहे. बाकी सर्व व्यवस्थित आहे. हा, क्या बात आहे. आयडियल कपल. बहुतेक सगळ्यांकडनं तुम्हाला 100 पैकी 100 मार्क आहेतच. तुम्ही जे काही करताय ते छान करताय, पण एकमेकांकडनं काही अपेक्षा आहेत. तर मला असं वाटतंय एकमेकांना अस्मीच्या साक्षीने आज प्रॉमिस करूनच टाकावं. अपेक्षा पूर्ण करणार की नाही याचं. हात धरा बरं. आता तुम्ही त्यांना म्हणा राजसा मी तुला वचन देते की मी तुला वचन देते. पुढचं मी ना सांगणार. मी तुम्हाला वचन देते की आपण जे काही नाही करू शकलो आपल्या आयुष्यामध्ये ते आपण अस्मीला करायचं आणि आपण अस्मीचं फ्युचर चांगलं घडवायचं. पक्का. आणि तुम्ही पण म्हणायचं प्रिय प्रिय मी तुला डोळ्यात प्राण आणून असं नाही असतं. प्रिय ठीक आहे. प्रिय प्रिय प्रियतमे प्रियतमे मी तुला वचन देतो की तुझे आता काही सांगितलंस ते आपण सर्व पूर्ण करू. तिच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सुद्धा आपण पूर्ण करू आणि तिला जास्तीत जास्त वेळ देऊ. आणि रागाबद्दल आणि मी माझ्या रागावरती
कंट्रोल करत जाईन. ओके. नाही करते. आम्हाला फोन करायचा. नक्की नक्की चालेल. ग्रेट. आई बाबांनी एकमेकांना अस्मीच्या साक्षीने प्रॉमिस केलं आहे. आता एक छोटासा खेळ खेळणार आहोत आणि बघूया आई बाबा अस्मीसाठी काय जिंकतात. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये होय आणि नाहीचे बोर्ड्स आहेत. मी काही प्रश्न विचारणार, होय किंवा नाही अशी उत्तरं द्यायची. प्रश्न ह्यांच्याबद्दल आहे त्यामुळे ह्यांना परवानगी नाही उत्तर देण्याची. ओके. अस्मी रडायला लागल्यानंतर बाबा पटकन उठून तिला घेतो की नाही? नाही का? या एक तुम्ही होय म्हणताय. हो घेतो. हे बघा, घरामध्ये लहान मुलं असली ना की सगळ्यात बेस्ट असतं म्हणजे सगळ्यांची पोल उघडते. घरातली सगळ्यात मोठी अथॉरिटी म्हणजे आई. ह्या नाही म्हणालेले आहेत. त्या लेख उठत नाही तुमचा अस्मी रडली की? त्याच्या मागे कामाचा व्याप जास्त असतो, त्याच्यामध्ये तो बिझी असतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला त्याला मिळत नाही वेळ. अच्छा, पण द्यावं असं वाटतं का? द्यावासा वाटतो, पण त्याच्या पण मागे कामाचा व्याप असतो ना. बरं बरं बरं. असं तक्रार पण केली आणि माफ पण करून टाकलं. ओके. आता मला सांगा, बाळानी अस्मीनी तुमच्यापैकी कोणाच्याही अंगावर सू किंवा शी केली आहे का? केली आहे. सगळ्यांचं हो. क्या बात आहे अस्मी. व्हेरी गुड. सगळ्यांच्या अंगावर कार्यक्रम करून झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अस्मी जेव्हा रडते तेव्हा आई बाबा चिडचिड करतात का? ती जन्मापासूनच शांत आहे आणि अशी काय तब्येत बिघडली तर चिडचिड करते, नाहीतर ती एकदमच शांत आहे. त्यामुळे चिडायचं काही कारणच नाही. नाही का? अरे वा. हो किंवा नाहीचा खेळ संपला आहे, पण ह्यात काही बक्षीस नव्हतं. डोंट वरी, बक्षीस मिळवण्यासाठी एक वेगळा खेळ आहे, तो आपण आता खेळणार आहोत. बघूया अस्मीचे आई बाबा तिच्यासाठी काही जिंकतात की नाही. आई बाबा, इथे एक बाळ ठेवलंय अगदी अस्मी सारखं. त्याला छान तयार करायचंय. तुम्ही अस्मीला तयार करत असालच रोज. त्यात सगळ्या गोष्टी इथे आहेत. टोपडं आहे, लंगोट आहे, झबलं आहे, डायपर आहे, मोजे, काजळ, पावडर आहे आणि तो एक गुंडाळाचा टॉवेल सुद्धा आहे. सो आपण बाळाला जसं तयार करतो तसं तयार करायचं आहे. 5 गोष्टी ह्यातल्या पूर्णपणे बाळाला व्यवस्थित घालून त्याला तयार करायचंय. तुमच्याकडे 2 मिनिटांचा वेळ आहे. सोपं काम? हो. नाही सोपं असतं तर खेळ कसा काय? हा खेळ तुम्हाला एकाच हाताने खेळायचा आहे. मगाशी प्रॉमिस करताना जसा हातात हात घेतला होता तसाच, पण हाच हात घ्यायचा एकमेकांचा. असा हात धरून ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि एका हाताने मिळून हे सगळं करायचंय. या 9 गोष्टींपैकी 5 गोष्टी व्यवस्थित पूर्ण करून तुम्हाला बाळाला तयार करायचं आहे. ते जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही जिंकणार आहात अस्मीसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. मीठ लावलेली आहे. अरे 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 अरे. काजळ 1, पावडर 2, टोपडं 3, आतली चड्डी घातली आहे नीट 4, आणि बहुतेक शेवटचे मोजे पण नीट केलेत. वा वा वा. 5. शिवाय वरून टॉवेलही गुंडाळला त्यामुळे 6. बरं झालं अस्मी आता झोपली आहे. त्या बाळाची काय अवस्था केली बघून घाबरली असती. उद्यापासून तयार करू नका मला असं म्हणाली असती. पण सक्सेसफुली तयार केलंय त्यामुळे तुम्ही खेळ जिंकला आहात आणि म्हणूनच जिंकला आहात अस्मीसाठी झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्याशा अस्मीला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये. पाहायला विसरू नका आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्यात.